नवी दिल्ली। बातमी नांदेडहून। नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि आंध्र सीमेवरील बाभळी बंधाऱ्याच्या जलपूजनासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले होते। त्यावेळी अजित पवारांनी सिंचन प्रकल्पात झालेले सर्व आरोप फेटाळलेत। सिंचन प्रकल्प राज्यासाठी किती आवश्यक आहेत आणि त्यासाठी कसे धाडसाने निर्णय घ्यावे लागतात हे अजित पवारांनी बंधाऱ्याच्या भूमिपूजनाच्या वेळी सांगितलं आणि सिंचन प्रकल्पात आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले। कधी कधी सरकार चालवत असताना धाडसाने निर्णय घ्यावे लागतात। ह्याच्यामध्ये वैयक्तिक माझा काही स्वार्थ नव्हता, परंतु मी नियामक मंडळाला सांगितलं की बाबांनो आपण काम सुरू करू, आपण तशा पद्धतीने वर्क ऑर्डर देऊ। आम्ही वर्क ऑर्डर दिली आणि बंधाऱ्याचं काम पूर्ण व्हायला आणि सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी 2013ला निकाल द्यायला जवळपास एक गाठ पडली। जर कोणी दोषी असेल तर त्याला पाठीशी घालण्याची गरज नाही, पण विरोधक एकाच चष्म्याने पाहतात, त्यामुळे त्यांना भ्रष्टाचाराशिवाय काही दिसत नाही असं सांगत अजित पवारांनी सेना भाजपच्या सत्ता काळातील कारभारावर टीका केली। दुष्काळाकरता जनावरांच्या छावण्या सुरू केल्या तरी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणायचं, कुठं आणखीन सिंचनामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून सांगायचं, कुठं आणखीन इतर पण कुठल्या ना कुठल्या कामामध्ये। आज जर तशाच प्रकारचा चष्मा लावून विरोधक त्या कामांच्याकडे बघत असतील तर त्यांना भ्रष्टाचाराशिवाय कुठलं काही दिसत नाही। वास्तविक त्यांचंही 4.5 वर्ष या राज्यामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार होतं, त्या काळामध्ये त्यांनी कसं काम केलं हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलेलं आहे। या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सिंचन प्रकल्पासंदर्भात घेतलेले सर्व निर्णय योग्यच असल्याचं तटकरे यांचं म्हणणं आहे। अजित पवार यांनी धाडसाने निर्णय घेतल्यामुळेच आज 6.30% सिंचन क्षेत्र निर्माण झाल्याचा दावा तटकरे यांनी केला आहे। एक धाडसी निर्णय घेण्याचा प्रयत्न अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला घेतला गेला। अस्तित्वातील निविदेअंतर्गत निधी अभावी हाती न घेण्यात आलेली कामं कंत्राटदाराच्या मार्फत स्वबळावरती हाती घेण्याचा निर्णय त्यावेळेचे जलसंपदा खात्याचे मंत्री आणि गोदावरी विकास पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष अजितदादा तुम्ही घेतलात, म्हणून या सगळ्या परिसरामध्ये आज उभे राहिलेले बंधारे तुम्हाला आणि मला त्या निमित्ताने पाहायला मिळू शकतात। सिंचनाच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं थोडं खटकलं होतं, त्यामुळे अजित पवार यांना सिंचनाची श्वेतपत्रिका जाहीर करावी लागली। त्यावेळेस अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामाही दिला होता। विरोधकांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता। अशात अजित पवारांनी खुल्या व्यासपीठावरून केलेल्या वक्तव्याचा राजकीय फायदा काय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। सतीश मोहिते, जय महाराष्ट्र, नांदेड। पुन्हा एक ब्रेक घेतोय ग्लोबल महाराष्ट्रमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूया थोड्याच वेळात। पाहत रहा जय महाराष्ट्र।